सार्थ एकनाथी भागवत अध्याय 7 भाग 1. हे ओंकार स्वरूपी चतुरक्षकी देवा, हे चतुरांच्या चित्ताला आल्हाद देणाऱ्या प्रबोधचंद्रा, हे इंद्राच्याही इंद्रा जनार्दना, हे ज्ञान नरेंद्रा निजबोधरूपा, तुला नमस्कार असो. तुझी गोष्ट काढली की तू आतून व बाहेरून प्रकट होतोस. हृदयाची गाठ तोडून दृष्टीसमोर उभा राहतोस. हे जनार्दना, विषय वासनेचा उच्छेद करून तू स्वतः प्रकट होतोस आणि संसार किंवा असंसार यांची भावना मनाला शिवू देत नाहीस. तुझ्या चरणांचा स्पर्श झाला की मन हे स्थिर होऊन राहते आणि मग हे आनंदघना अच्युता तू सहज समाधान देतोस. अशा हे गुरुनाथा, तुमच्या चरणावर एकात्मभावाने मस्तक ठेवतो आणि विनंती करतो की पुढील कथा जी प्रत्यक्ष श्रीकृष्णाचेच भाषण आहे ती श्रवण करावी. उद्धवाने विनंती केली तेव्हा श्रीकृष्णाच्या मनात कृपा उत्पन्न होऊन त्यास गहिवर आला आणि त्याने मोठ्या कौशल्याने आत्मज्ञान विशद करून सांगण्यास आरंभ केला. कृष्णाच्या मनातही हेच होते की मी निजधामाला गेल्यावर माझे निज ज्ञान म्हणून जे आहे ते यज्ञ पुरस्सर कोणापाशी ठेवावे. इतक्यात उद्धवाचीही कळकळ दृष्टी पडली व श्रीकृष्णाला फारच संतोष झाला. म्हणून त्याने वैराग्ययुक्त संपूर्ण आत्मज्ञानाचा उपदेश करण्यास आरंभ केला. उद्धवाला ब्रह्मशापातून वाचवण्यासाठी ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणे जरूर होते, कारण ब्रह्मवेत्याला काही शापाची बाधा होत नाही हे श्रीकृष्ण जाणत होता. ब्रह्मज्ञानाचा उपदेश मनात कसा ठसवावा याची हातोटी श्रीकृष्णाला पूर्णपणे माहीत होती. म्हणून ज्याच्या योगाने आत्मतत्वालाच मिठी पडेल असे वैराग्य तो हा म्हणता उत्पन्न करीत असे. तत्व चांगल्या रीतीने सांगितले पण प्रखर वैराग्य उत्पन्न झाले नाही तर केलेला उपदेश व्यर्थ होतो ही खूण कृष्णाला माहीत होती. म्हणून त्याने वैराग्याचे तत्व सुंदर रीतीने सांगितले. कृष्णांनी प्रथमतः उद्धवाच्या भाषणाला अनुमोदन दिले आणि मग त्यावरूनच संदर्भाने हळूहळू ज्ञानवैराग्यासंबंधी तो बोलू लागला. जो वेदांचा वेदवक्ता व ज्ञानाचा ज्ञानदाता तो श्रीकृष्ण म्हणाला, भाग्यवान भक्ता उद्धवा, ऐक. तू जे भावयुक्त भाषण केलेस ते तुझे भाषण एकवार नव्हे त्रिवार सत्य आहे आणि खरोखर माझा मनोदयही तसाच आहे. माझी अवस्था म्हणजे उत्कंठा शंकर, ब्रह्मदेव इत्यादी साऱ्या देवांना कशी लागली आहे. लोकपाताळांसह वर्तमान त्यांचा घोळकाच्या घोळका इथे येऊन गेला. त्यांनी माझी भेट घेतली आणि माझ्या पोटामध्ये जी इच्छा होती ती प्रयाण कालची गोष्ट त्यांनी विचारली, म्हणून तुला अत्यंत वाईट वाटत आहे. शंकर आदी करून सर्व देवांना मी लवकर वैकुंठास यावे अशी उत्कंठा लागून राहिली आहे. पूर्वी ज्यासाठी ब्रह्मदेवाने प्रार्थना केली होती ते देवांचे कार्य मी सिद्धीस नेले. मनुष्यरूप धारण करून बळरामाला मोठेपण दिले, पण उभयतांमध्ये लहान मोठेपणाची मुळीसुद्धा भावना नाही. कृष्णामध्ये आणि बळरामामध्ये निजांशाने एकात्मताच होती. आता शापाग्नीने दग्ध झालेले आमचे कुल बाकी राहिलेले नाही, तेही परस्परात कलह होऊन नाशाला जाईल. मी समुद्रापासून जमीन मागून घेऊन द्वारका बसवली. मी निजधामास गेलो की तो ती 7व्याच दिवशी बुडवून टाकीन. हे उद्धवा, तुला हिताची गोष्ट सांगतो, ऐक. मी हे जग सोडून गेलो की पाठीमागे थोड्याच दिवसामध्ये लोक नष्टबुद्धी होतील. अतिशय अधर्म माजून राहील. लोक नष्ट आणि अमंगल होतील. या अमंगलतेचे कारण समूळ सांगतो, ऐक. मी जोपर्यंत ह्या सृष्टीमध्ये वावरतो आहे तोपर्यंत कलीची डोळा उघडून पाहण्याची प्राज्ञा नाही, पण मी गेलो की तो लागलाच चवताळून उठेल. कलीचे दुर्धर प्राबल्य झाले म्हणजे ब्राह्मण आपला स्वधर्म टाकून देतील. दानधर्म मुळीच नकोसा होऊन केवळ ढोंग दाखवण्याकरता क्रियाकर्मे करतील. मी पृथ्वीचा पृष्ठभाग सोडला की कली अतिशय माजेल. याकरता त्या कलीने भूमीला जोपर्यंत स्पर्श केला नाही तोपर्यंत आजच्या आज तू निघण्याची तयारी कर. कली जेव्हा संसार करील तेव्हा लोकांमध्ये अधर्म वाढेल.
कुविद्येची बंडे उठतील आणि निंदेच्या शर्यतीतच सुरू होतील. कवडीचा सुद्धा स्वार्थ लाभणार नाही, पण निंदेचे डोंगर उभारतील. अशी कलियुगातील वाईट वस्ती आहे. करिता तू अर्धघटका येथे राहू नकोस. यासाठी उद्धवा, आपल्या कल्याणाकरता तूही येथून एकटाच लवकर निघून जा. धनधान्याची कोठारे असतील तरी ती टाकून दे. आप्तइष्ट असतील त्यांना सोड. आपल्या भाऊ बहिणी, बायका, मुले यांचीही आशा धरू नको. घरादारात आशा ठेवून तू नुसत्या शरीरानेच बाहेर निघालास तर तो त्यागच मोठा कठीण व अनर्थकारक होईल. पहिल्यांदा स्नेह समूळ सोडून द्यावा. पाठीमागून अभिमानालाही दंडन करावे. नंतर वासनारूप जटाजुटांचे मुंडन करावे आणि मग आश्रमातून बाहेर पडावे. आता स्नेह कसा तुटेल, अभिमानाला दंड कसा लागेल हे तुला संकट वाटत असेल तर तेही सांगतो ऐक. सर्वव्यापी जे माझे स्वरूप आहे तेथे चित्त ठेवून निश्चयाने आणि सावधानपणाने त्या आत्मस्वरूपातच निरंतर राहावे. त्या व्यापक स्वरूपामध्ये निश्चयाने धारणा ठेवली म्हणजे त्या निजभावाच्या योगे चित्त तन्मय होऊन त्याला तद्रुपता प्राप्त होते. भृगी ही जड असते व आडी ही मूढच असते, तरी दृढ ध्यानाने ती तद्रूप होते. तात्पर्य अभ्यास केला म्हणजे काहीच अवघड नाही. तो गूढ अभ्यास मी तुला स्पष्ट सांगितला. माझे स्वरूप व ज्ञान घनच आहे आणि ध्यान करणारा जीवही सज्ञानच असतो. त्यामुळे अशा रीतीने ध्यान केल्याने तोही तद्रूपच होतो. येथे सारी समदृष्टीच होत असल्याने चित्तही समत्वालाच प्राप्त होते. तो समभावच निश्चयाने वाढवून जिथल्या तिथे राहावे. आधी गृहस्थाश्रमाला सोडावे आणि मग ती कोठे राहावे असे तुझ्या मनात येणे स्वाभाविकच आहे. पण त्याविषयी नीट ऐक. स्वस्वरूपात्म्याने समदृष्टी होते. त्या समदृष्टीनेच तू सृष्टीत फिरत जा. राहण्याच्या स्थानासाठी तू मनात काळजी अथवा योजना करू नकोस. थोडा काळ जरी एके ठिकाणी वस्ती घडली तरी त्या स्थानाला अभिमान चढतो. याप्रमाणे वस्तीस्थान खोटे आहे. याकरता स्थानाची खटपट तू मुळीच करू नको. तू सर्वगत, सर्वाधार व सर्वदेशी झालास म्हणजे मी होऊन मला पावशील आणि न हलता चालता निजधामाला येशील. मला निजधामाला न्यावे असे उद्धवाने विचारले होते. तो उपाय आत्मबोधाच्या रूपाने स्वतः श्रीकृष्णाने सांगितला. असा उपाय जर केला नाही तर माझी प्राप्ती कधीच व्हावयाची नाही. मग तू निजधामाला कशा रीतीने येणार? गरुडावर बसून मला लवकर निजधामाला न्यावे असे म्हणशील, पण पंखांची गती येथे नसल्यामुळे गरुडाला तेथे जाताच येत नाही. म्हणून साधक आहेत ते उभय पक्ष सोडून देऊनच मद्रूपाला पावतात व गरुडाला पक्षाभिमान आहे म्हणून त्याला तेथे जाता येत नाही. आता तू म्हणशील की मला खांद्यावरून घेऊन जा, पण मला खरोखर खांदाच नाही. याकरता अहंबुद्धी सोडल्याशिवाय तुला तेथे जाता येणार नाही. अहंभाव न सोडता कितीही उपाय आणि कितीही युक्तिप्रयुक्ती केल्या तरी निजधामामध्ये प्रवेश व्हायला नाही. साकार म्हणून जेवढे जेवढे तू पाहतोस तेवढे सारे नाशवंत आहे. या गोष्टीचा तू निजबोधाने निश्चय कर. दृष्टीने जे जे पावावे ते ते दृश्यत्वामुळेच नाहीसे होते. कानाला जे जे कळते ते ते शब्दत्वाने लयास जाते. वाणी जे जे बोलते ते ते वितंडवादाने बुडते. म्हणून देवाने बोलणे सोडून देऊन नेती शब्दानेच तो लाजून गेला. मनाच्या संकल्पाने हे आकलन केले ते कल्पितच होऊन बसले आणि अहंकाराला जे विषय झाले ते विजातीयत्वामुळे फुकट गेले. इंद्रियांना जेवढे गोचर होते तेवढे सारे नश्वर असते. याप्रमाणे नित्य विचाराने निश्चित केले आहे. पण तो नित्यानित्य विवेकसुद्धा माईकच आहे हे लक्षात ठेव. मिळून हा सारा लोक मायामयच आहे आणि माया संकल्प सृष्टीच उत्पन्न करते. संसार म्हणून जेवढा तुझ्या दृष्टीस पडतो तेवढा सारा माईक व्यवहार आहे. याप्रमाणे तू खरोखरच धैर्याचा निर्धार धरून त्याला ओळख. स्वप्नातील राज्य ज्याप्रमाणे केवळ भ्रमानेच होते असे प्रत्ययास येते, त्याचप्रमाणे हा सारा संसारातील वैभवाचा विलास माईक आहे लक्षात ठेव. परमात्म्याशी जो विभक्त असतो
त्या पुरुषाला अयुक्त असे म्हणतात. आपल्या एकमेवाद्वितीय अद्वैत आत्मस्वरूपाची ओळख विसरल्यामुळे त्याला अनेकत्वाने भेद भासू शकतो. त्या विस्मृतीच्या भरात मिथ्या भेद सत्यत्वाने भासतो आणि भेददृष्टीच्या आवेशामध्ये गुणदोष हटकून दिसू लागतात. मुळी जर भेदच नाही तर शुद्ध वस्तूच्या ठिकाणी गुणदोष दिसावयाला जागाच राहत नाही. भेदाच्या जोरानेच गुणदोष दृष्टी उत्पन्न होते व कर्माकर्माची त्रिपुटी भेददृष्टीमुळेच दृढावते. भेदाने मोठे वाईट केलेले आहे. तो कर्म, अकर्म, विकर्म, जन्ममरणादी धर्म आणि स्वधर्म प्रकाशित करतो. कर्माने आणि विकर्माने नरक यातना भोगाव्या लागतात आणि कामानिक कर्माने स्वर्ग प्राप्त होतो. करिता कर्म करूनच कर्मयुक्त होऊन समाधान प्राप्त करून घ्यावे. आता तू म्हणशील की कर्म ते कोणते, अकर्माचे लक्षण काय, विकर्माचा गुण कोणता, तर तेही सारे ऐक. कायेने, वाचेने आणि मनाने जे जे काही करावे ते ते कर्म होय आणि सूक्ष्म स्फूर्तीचे जे भान ते कर्माचे मूळ होय. मनात, वाणीत किंवा देहात कर्माचे बीज मुळीच उत्पन्न न होणे असे जे अकर्म ते देहभिमानवंताला कधीच घडणार नाही. जे सर्वतोपरी कर्माहून वेगळे, ज्याला कर्म लावू गेले तरी सुद्धा लागत नाही, जे कर्मठा जोगे नव्हे तेच खरोखर अकर्म होय असे समज. विधी निषेधाची पर्वा न करता जेथे विशेष कर्म वाढते त्याला विकर्म असे म्हणतात. जे मोठे संकटात घालणारे आहे, सर्वसाधारण कर्म असते तेच विकृत होऊन त्यात मोठमोठाले विधिनिषेध उत्पन्न झाले म्हणजे त्याला विकर्म असे म्हणतात. जे विधीला अनुसरून होत नाही ते निषेधाकडे वळते हे उघड आहे. जे आचरित असता चूक होते आणि त्यात खंड पडतो अथवा त्यात विकलता उत्पन्न होते तेही खरोखर निषिद्धच होय. अशा विकारयुक्त कर्माचे विकर्म या पदाने स्वरूप दाखवून दिले. ह्याप्रमाणे कर्माकर्माचे विभाग तुला स्पष्ट दर्शवते. जीवाची उत्पत्तीच प्रथम अविद्येने झालेली असल्याने त्याची कर्मेही अविद्यात्मकच होय. आता श्रीधर स्वामींनी केलेल्या व्याख्यानाची युक्तीही सांगतो, ती ऐकून ठेव. जीव हा परम अविद्यायुक्त आहे. नित्यक्रिया हेच त्याचे कर्म. नित्यकर्म न करणे तेच अकर्म आणि निषिद्ध कर्म ते विकर्म होय. अशी भेदानुरूप कर्माकर्म विक्रमाची त्रिपुटी सृष्टीमध्ये वाढत असते तेव्हा गुणदोष बुद्धीच्या पोटामध्ये भेददृष्टीही प्रबल होते. ज्याच्या योगाने गुणदोषामध्येच दृष्टी राहते व विधी निषेधांच्या गाठी पडतात तो भेद अभेद्यामध्ये उत्पन्न तरी कसा होतो असे म्हणशील तर तीही गोष्ट ऐक. पुरुष हा एकी एक असतो, पण जेव्हा तो मनोरथाच्या पूजेला बसतो तेव्हा ध्येय, धाता आणि ध्यान यांच्या निमित्ताने भेदाचे वेड माजवतो. तेथे नाना प्रकारचे उपचार पूजेच्या साहित्याच्या संभार वगैरे कल्पित असतो. याप्रमाणे एकपणामध्येच तो मनस्वी भेद वाढवितो. तेथे ध्येय ते उत्तम म्हणतो आणि ध्याता तो आपण त्याला नीव मानतो. यामुळे ध्यान गौण होऊन दोष गुणांना वाढवते. ध्यानामध्ये विचित्र गुणदोष आहेत. ध्येय आहेत ते परमपवित्र म्हणतो आणि आपले आचरण पवित्र नाही म्हणून ध्याता आपण अपवित्र असा होतो. अशा प्रकारे ध्यानाच्या दृष्टीने आपणच आपल्या पोटामध्ये गुणदोषांची त्रिपुटी आणि भेददृष्टी वाढवतो. खरोखर ध्येय, दाता आणि ध्यान सारे आपणच असता ते सोडून देऊन गुणदोषांचे स्वरूप मात्र वाढवीत बसतो. उद्धवा, ही सारी सृष्टी भेददृष्टीने वाढलेली आहे आणि त्या भेदामुळेच कामाची त्रिपुटीही त्याच्या मागोमाग वाढली. भेदाचा जिव्हाळा जसा जसा वाढतो किंवा विषयाचे प्रेम जसे जसे वाढते अथवा इंद्रियांचा लळा जसा जसा पुरविला जातो तसा तसा संसार हा वाढतच असतो. सापाला अमृत पाजले तर फिरून विषच व्हावयाचे. त्याप्रमाणे इंद्रियांना जो जो संतोष द्यावयास जावे तो तो दुःख मात्र भोगावे लागते. याकरता शहाण्याने इंद्रियांच्या द्वारात विषयाला जाऊच देऊ नये. ज्याप्रमाणे विषयात शिजलेली क्षीर तोंडात सुद्धा न घालता फेकून द्यावयाची असते किंवा
रसरसलेल्या अमृत फळांवर स्पर्शाने गरळ टाकले असता ती कावळे खात नाहीत, कारण तसे करण्यात आपला घात आहे हे त्यास कळते. त्याचप्रमाणे विषयांचे सेवन करताना मुमुक्षांना गोडी कशी वाटणार? रात्रंदिवस आणि पावलोपावली त्यात आत्मघात असल्याने त्यात त्यांना दिसत असते. ज्यांना त्यातील आत्मघात दिसत नाही असे विषयी लोकच विषयांचे सेवन करतात. ज्याप्रमाणे सूर्य भर 2 प्रहरी मस्तकावर असतानाही घुबडाला मध्यान्ह रात्र वाटते, त्याचप्रमाणे विषय सेवनाने मुमुक्षूंची स्थिती होते, कारण त्याच्या योगाने जन्ममरण तर चुकत नाहीच, पण उलट त्यांचे आत्मपतन मात्र होते. प्राण्यांचे जीवित्व खरोखर विषयांवरच अवलंबून असते. विषयांचा त्याग करून ते कसे जगतील असे म्हणशील तर त्यांचाही सुगम मार्ग सांगतो ऐक. इंद्रियांच्या विधी नियमाने निग्रह केला असता चित्त शांत होते. याप्रमाणे इंद्रियांचा व मनाचा निग्रह या दोन्ही मार्गाने हा त्याग उत्तमोत्तम व सोपा होतो. इंद्रिये विषयांवर असेनात का, परंतु मन मात्र त्यात शिरू देऊ नये. हाही सर्वतोपरी त्यागच आहे असे मोठमोठे योगीही म्हणतात. मनाला विषयांचे बळ असल्यामुळे विषयाच्या ध्यासाने ते चंचल होते. ते निश्चळ कधी व्हावयाचे नाही असे म्हणशील तर त्याचाही उपाय ऐक. माझे स्वरूप सर्वव्यापी आहे हे मनाच्या आतही असते आणि बाहेरही असते. जेथे जेथे मन जाईल तेथे तेथे ते असतेच. माझ्याशिवाय चित्ताला जावयालाही दुसरी जागाच नाही. ते स्वदेशी असो किंवा परदेशात असो, रात्रंदिवस माझ्या आतच असते. असे निरंतर आत्मस्वरूपच पाहत राहिले म्हणजे तेच चित्त सर्वव्यापक होईल. मग त्या चित्तामध्ये हे सारे जग आधीपासून अंतापर्यंत तुला दिसू लागेल. अथवा तुझे जीवस्वरूपही चांगलेच आहे. त्यातच जर हे सारे जग पाहू लागलास तर जगच तुझे निर्व्यंग अंग होऊन राहील. चर आणि अचर, लहान आणि थोर असे जे म्हणून आहे ते सारे आपल्या जीवरूपात पाहत जा. तू म्हणशील की जीव हा एकदेशी आहे, त्यात सारे जग कसे पाहावे? तर सोने आणि अलंकार हे जसे एकरूप आहेत त्याचप्रमाणे जीवाची माझ्याशी ऐक्यता कर म्हणजे झाले. कीटकाने भिंगुरटीचा ध्यास घेतला म्हणजे ते भिंगुरटीच होऊन बाहेर पडतो. त्याचप्रमाणे तूही तत्काल आत्मदृष्टीने आत्मतत्वच होऊन जाशील. अरे, मिठाचा खडा समुद्रात पडला असता तो समुद्रा एवढाच होऊन राहतो. त्याचप्रमाणे तूही तत्काल मद्रूप होऊन राहशील. ज्यावेळी मीतूपणाचा भेद निखालस मोडून जाईल त्यावेळी तू परमानंदरूप शुद्ध, बद्ध, मुक्त व सिद्ध होऊन जाशील. शास्त्रश्रवणाने दृढ ज्ञान होते. मनानाभ्यासाने ज्ञानाचे विज्ञान होते. त्या दोघांचे स्वरूप लक्षात घेशील तेव्हा तू ब्रह्मस्वरूप होशील. याप्रमाणे स्वहिताकरता तुझ्या पायांचे अखंड भजन करीत राहावे. पण त्यात विघ्न येईल तेव्हा काय करावे असे म्हणशील तर दांभिकपणा आणि लौकिक सोडून फलाभिलाषाचा त्याग करून तो भक्त माझे भजन करतो, त्याला विघ्न कशाचे? त्याच्या विघ्नाच्या नाशासाठी हे लखलखीत चक्र हातामध्ये धारण करून त्याच्या पाठीमागे व समोर मी उभा असतो. उद्धवा, याप्रमाणे निजभावाने तो माझे भजन करतो, त्याला विघ्न करावयाला मी असताना देवांनासुद्धा प्रज्ञा नाही. तात्पर्य, तू ब्रह्मस्वरूप झाल्यानंतर चराचरातील आत्मा तूच होऊन राहशील. स्थावरामध्ये काय, जंगमात काय आणि देवदानवात काय, सारा तूच तू. तुझ्याशिवाय तू अणुभरसुद्धा वेगळे असे काही राहणार नाही. तेव्हा तुझ्या ठिकाणी विघ्न येऊन कसे बाधा करील? ब्रह्मादिकांनी ग्रासून टाकणारा तो काळ, त्याचाही तू आत्मा होऊन राहशील. याप्रमाणे श्रीकृष्णांनी पाठ थोपटून उद्धवाला सांगितले. याप्रमाणे बाध्यबाधकाताच नाहीशी होऊन जाते. सकल्पना कल्पना बंद पडते. ब्रह्मनंदाची पहाट होते आणि कर्माची वाट मोडून जाते. असा जो ब्रह्मानुभवी होतो त्याच्यासमोर कर्म हे रंक निस्सत्व होऊन जाते. वेद हे त्याचे सेवक होतात आणि विधिविवेक कामाठी बनतात. हे तुला किती आणि काय सांगावे? मीही त्याचा आज्ञाधारक होऊन राहतो. असे भक्त ज्या ठिकाणी मला प्रतिष्ठा
करीतात त्या त्या ठिकाणी मला प्रकट व्हावे लागते. भक्तवचन खरे करण्यासाठी नरसिंह अवतारामध्ये मला वाळलेल्या लाकडात प्रकट व्हावे लागले. दुर्वासाला तर पाठीवर वाहून नेलेले तू आपल्या डोळ्यांनी पाहिले आहेस. आता तू म्हणशील की देव ज्याचा आज्ञाधारक झाला त्याचे कर्म हे सहजच किंकर होणार. मग ज्ञाते हे विषयांमध्ये पाहिजे तसा स्वेच्छाचार करीत राहतील. ज्ञात्याचा स्वेच्छ विषयाचरण कधीही घडणार नाही. त्याचे कारणही सांगतो, ते लक्ष देऊन ऐक. ज्याचा अभिमान दग्ध झालेल्या वस्त्रामध्ये असतो त्याला प्रपंचाचे भान मिथ्या असून विषयांचे दर्शनही मिथ्याच वाटते. म्हणून त्या विषयाचरणीही नसतेच. ज्याला प्रपंचाची आवड असते, विषयांची अतिशय गोडी असते, त्यालाच मनसोक्त आचरणाकडे ओढ असते. तोच संसार संकटामध्ये सापडतो. परंतु ज्ञात्याला विषयांच्या ठिकाणी सत्यमती नसते. त्यामुळे तो विषयभोगात कसा लुब्ध होईल? आता ज्ञात्याच्या कर्मातील कर्म सांगतो ते ऐक. ज्ञाते हे मनोधर्माला न शिवता साऱ्या क्रिया आणि सारे धर्म आचरण करीत असतात. गुणदोषातीत झालेला ज्ञाता भलत्याच रीतीने कधीही वागत नसतो. पण त्याच्या चित्ताला भित्रेपणाही कधीच ठाऊक नसतो. तो विहित कर्मही करतो. पण हे मी चांगले केले आणि गुणबुद्धीही धरीत नाही. कुंभाराच्या चक्रामध्ये पूर्व प्रारब्धानुसार तो वागत असतो. वृत्तीत संकल्प उठत नाही, चित्तात हेतू स्फुरत नाही. अशी केवळ शरीरानेच ज्ञाते कर्म करीत असतात. म्हणून सत्कर्म केलेले सिद्धीला गेले तर हे मी केले असे म्हणून तो फुगत नाही, किंवा मध्येच तो बंद पडले तरी त्याबद्दल त्याला तगमग वाटत नाही. झोपी गेलेल्याच्या पाठीमागे वाघ बसला किंवा समोर स्वर्गभोग येऊन राहिला तर त्याची त्याला भीतीही वाटत नाही व प्रीतीही उपजत नाही. त्याचप्रमाणे ज्ञात्यांची स्थिती असते. गुण किंवा दोष काही एक मनात न आणता मुले जशी सहजगत्या खेळत असतात त्याचप्रमाणे ज्ञात्यांची स्थिती असते. कर्मप्राप्ती अभिमानाने घडत असते. तो अभिमानच जर ते सोडून देतात तर ते निराभिमानाने ते कसे वागतात? कर्म म्हणून त्यांच्याकडून घडावयाचेच नाही असा जर तू विकल्प मनात आणशील तर तो सांगतो की ही स्थिती इतरांना कळण्यासारखी नव्हे. निरभिमानपणा हा स्वतःचा अनुभव असतो. इतरांना तो कसा कळणार? प्रारब्धानुसार देह सहज जगत्या साऱ्या कर्माची हालचाल करीत असतो. पण अज्ञानाच्या जोरामुळे अभिमान बोकाळतो आणि मी करता असे म्हणू लागतो. त्यावेळी गुरुवचनाच्या अनुवृत्तीने यथोचित अभ्यास करून ज्ञातेजन अज्ञानासह वर्तमान अभिमानाचे निरसन करतात. तेव्हा शेष राहिलेल्या प्रारब्धानुसार निराभिमानाने त्यांचा देह वागत असतो. अर्थात ज्ञानसंपन्न लोकांची सारी कर्मे केवळ शरीरमात्रानेच होत असतात आणि केवळ शरीरमात्रानेच कर्म घडतात. त्यांनाच अहेतुक असे म्हणतात. बालकाची उपमा देऊन ह्या स्थितीचे लक्षण वर सांगितले. कृष्ण उद्धवाला म्हणाला, आता निराभिमानाची लक्षणे सांगतो ऐक. तेव्हा उद्धवाला मनापासून आनंद झाला आणि तो लक्ष देऊन ऐकू लागला. प्रथम शास्त्र श्रवणाने ज्ञान उत्पन्न होते. त्या ज्ञानाच्या अनुभवाने विज्ञान प्राप्त होते. असा ज्ञानविज्ञानाने संपन्न झाला म्हणजे तो निराभिमान होतो. याप्रमाणे खरी खरी निराभिमानता हातास चढली म्हणजे त्याच्या ठिकाणी शांती उल्लसित होत असते. जुलमाने चित्त निश्चल करण्याचा प्रयत्न करणे किंवा दात ओठ चावून परापकार सहन करणे त्याला शांती असे कोण म्हणेल? आक्रोशाने सहनशीलता अंगी आणणे ही काही शांती नव्हे. शांती म्हटली म्हणजे ती असली पाहिजे की असा काही क्षुब्ध न होणारा समुद्र. त्याला केव्हाही आणि कोठेही वाढ व तूट नाही. शेकडो नद्या गढूळ पाण्याने लोंढेच्या लोंढे आणून समुद्रात घालीत असतात, पण तो तिळभरसुद्धा गढूळ होत नाही. तो स्वतः अगदी निर्मळ असतो, तसाच असतो. त्याचप्रमाणे स्वार्थाला विरोध करणारी अशी नानाभूत विषमता अंगी आदळली तरी ज्याच्या चित्तामध्ये यत्किंचितही पालट होत नाही तीच खरी शांती होय. अशी शांती ज्याला प्राप्त होते तोच सर्व प्राणीमात्रांचा खरा सखा होय. सर्व लोकांचा आवडता तोच आणि सर्वांचा सहृदयही तोच. सहृदयी तोच. त्याच्या
सख्यत्वाचा प्रकारही मोठा नवलाचा आहे. तो आपल्या मैत्रीसाठी सर्वस्व अर्पण करतो. तो आपला स्वार्थ साधण्यासाठी कोणाला फसवीत नाही. कृपापात्र असेल त्यालाच उपदेश करीत असतो. त्याची पाहण्याची दृष्टी मोठी अत्यर्क असते. त्याच्या दृष्टीला सारी सृष्टी मद्रूपच दिसते. त्याने आपल्या दृष्टीने जगाची व माझी अभिन्न गाठ बांधलेली असते. मग तो जिकडे तिकडे पाहतो तिकडे तिकडे त्याला मीच असतो. त्याने जरी मला पाहिले नाही तरी त्याचे ते न पाहण्याची मीच असतो. त्याची पाहणारी ही दृष्टी ती मीच स्वतः होतो. अशी सर्व सृष्टीसह वर्तमान त्याची व माझी एक गट्टी जमून जाते. सारे जगच मी होऊन राहिलो म्हणजे तो व मी शब्दच नाहीसे होतात. असा तो सर्वत्र समदृष्टीच्या योगाने एकात्मतेनेच माझ्याकडे राहतो. अशा प्रकारे मनधर्मच सोडल्यामुळे ज्याला मी सुगम होतो त्याला पुढे ज्याच्या योगाने दुर्धर दुःख भोगावे लागते तो जन्म कसा येईल? मातेच्या उदररूपी गुहेमध्ये रजस्वेला रुधिरांत पित्याच्या रेतद्वाराने गर्भसंस्कार होऊन संसाराला आरंभ होतो. आईच्या पोटामध्ये असलेले जंतू त्याच्या नाकातोंडात, छातीत व मस्तकात शिरतात. असा तो प्राणी 9 महिने विष्ठामूत्रामध्ये उकडून निघत असतो. जठराग्नीच्या तोंडात गर्भाचा गोळा द्यावयाचा आणि मग तो उकडून उकडून एक एक अवयव बनवायचा. हे नारायणा, ती गर्भातील वेदना आणि तिथल्या नाना प्रकारच्या यातना नकोत रे नकोत. त्या ऐकूनच मनाला चिळस येते. नंतर साऱ्यांच्या पाठीमागून प्रसूती वायू म्हणून तो उठतो. त्याने तर साऱ्या अंगाला विंचवाप्रमाणे वेदना उठतात आणि मोठ्या संकटाने योनीतून देहाचा जन्म होतो. असा जो अपवित्र जन्म तो त्या उत्तम पुरुषांना कधीच प्राप्त होत नाही. त्यांनी निजधाम प्राप्त करून घेतलेले असते. ते समदृष्टीच्या योगाने स्वतः पुरुषोत्तम स्वरूपच होतात. त्यांच्या मागे पुढे मीच असल्यावर त्यांना जन्माच्या गोष्टी कशाच्या ते कळीकाळाचाही पर्वा न करता तत्काळ मत्स्य स्वरूपाला येऊन पोचतात. जेथे जन्मच नाहीसा झालेला असतो तेथे मृत्यूही रिकाम्या हाताने परत जातो. अशा प्रकारे माझे भक्त माझे भजन करून त्या भजनाच्या बळानेच मला पावतात. इतके बोलून कृष्णाने उद्धवाची पाठ थोपटली आणि म्हटले, चल उठ, उठ लवकर, हीच युक्ती साध्य कर, म्हणजे हिनेच जन्माची यातायात चुकेल. मेघाच्या तोंडातून आलेले उदक चातक ज्याप्रमाणे वरच्यावर झेलून घेतो त्याप्रमाणे कृष्णाच्या भाषणालाही उद्धवाने तोंड पसरले. किंवा चंद्रकिरणासाठी चकोर ज्याप्रमाणे अगदी उतावळे होऊन त्याप्रमाणे हरीच्या भाषणावर उद्धवाचीही अतिशय आवड दिसू लागली. किंवा पिले पक्षिणीला पाहताच चाऱ्याची वेळ झाली हे जाणून ज्याप्रमाणे घरट्यातून पुढे सरून आपली कोवळी तोंडे पसरतात त्याचप्रमाणे कृष्णाचे मुख पाहून उद्धवाला अत्यंत आनंद झाला. आणि पहा, तो कानाच्याच मुखाने कृष्णामृत प्राशन करू लागला. शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षित, ती भगवंताला कृपाच उत्पन्न झाली म्हणून त्याने आपल्या महान भक्ताला आत्मज्ञानाचा उपदेश केला. तो ऐकून उद्धवाची ऐकण्याची हाव वाढली. यावरून श्रीकृष्णाने हे ज्ञानयुक्त भाषण किती अपूर्व होते ते पहा. श्रीकृष्णाने स्वमुखानेच आपले सहृदय सांगितले. ते निरूपण अत्यंत गोड, त्यामुळे ऐकण्याची इच्छा मनामध्ये वाढली. पण देवाची भीड मोडवली नाही. प्रेमाने उद्धवाचे चित्त सद्वित्त झाले. त्याने त्यास साष्टांग दंडवत घातला आणि तो प्रेमळ भक्त त्याला विचारू लागला. उद्धव म्हणाला, हे योग्यांच्या योगी राजा, तू श्रीपती योग्यांचा ठेवा आहेस. तू योगाची साक्षात मूर्ती असून योगानेच तू प्रकट होतोस. साऱ्या योगांची उत्पत्ती तुझ्यापासून. आता मला मोक्ष लाभावा म्हणून तू त्यागाचे व संन्यासाचे लक्षण सांगितलेस. पण हा त्याग अतिशय कठीण व परमदारुण आहे. या त्यागाची रीत पाहिली तर ती श्रीकृष्ण मलासुद्धा अत्यंत दुर्घट वाटते. पण इतरांची त्यात गती कशी होईल? हे श्रीकृष्णा, ज्याच्या चित्तामध्ये काम आहे, ज्याची बुद्धी विषयामध्ये आसक्त झालेली आहे, त्यांना हा त्याग कधीच घडावयाचा नाही. तुझी कृपा जोपर्यंत झालेली नाही तोपर्यंत हा त्याग अभक्तांच्या हातून कसा घडणार?
देवाने तो त्याग सांगितला तो सर्वांना होण्यासारखा नाही. अहो काय चमत्कार सांगावा. तू सर्वात्मा प्रत्यक्ष हृदयामध्ये असता तू तुझ्यात चित्त शिरत नाही आणि ते विषयात गुंतून पडते. असे प्रपंचामध्ये आसक्त झालेले असल्यामुळे अभक्त तुझ्यापाशी विन्मुख होतात. त्यांना खरोखर त्याग भावयाचाच नाही, कारण सदा सर्व काल ज्यांचे चित्त दूषित झालेले असते. श्रीकृष्णात त्याग का होत नाही असे म्हणशील तर तेही सांगतो ऐक. त्याग करण्यामध्ये कठीण काय आहे हे तुझ्यापाशी कथन करतो. तुझी माया ही विचित्र उपाधी आहे. ती शरीरामध्ये आत्मबुद्धी उत्पन्न करते आणि शरीर संबंधी जेवढे काही आहे ते सारे आत्मीय आपले आहे असे भासवते. याप्रमाणे विपरीत भावना वाढून गेली आहे. मी आणि माझे हेच माजून राहिल्यामुळे बुद्धी विचारशून्य होऊन घरादारावर अतिशय आसक्ती पडते. त्यामुळे त्याग हा अवघड होऊन बसतो. ती बुद्धी निर्मळ होऊन अनासायाने आत्मस्वरूप आकलन होईल अशी देवाने कृपा केली पाहिजे, तरच दास तरून जातील. हे पुरुषोत्तमा, हे श्रीकृष्णा, हे आत्मरामा, या आमच्यासारख्या आपल्या दासांना संसाराच्या यातनेतून मुक्त कर. हे श्रीकृष्णा, तुला सोडून हे दुसऱ्या कोणाला विचारावयास जाणे माझ्या मनाला आवडत नाही, कारण साऱ्यांना विषयांनी ग्रासून सोडले आहे. ब्रह्मदेवाला विचारावयाला जावे तर तो सृष्टी उत्पन्न करण्यामध्ये गुंतलेला. रात्रंदिवस प्रजा उत्पन्न कशी करावी हीच त्याला विवंचना. तो आपल्या अंगच्या स्वभावधर्मामध्ये सदा सर्वदा संसार वाढवित असतो. तो संसाराला तोडविणार कसा? आपण केलेले तो कधीच बुडवणार नाही. नारद ब्रह्मोपदेश करून संसार वाढू देईनासा झाला, म्हणून ब्रह्मदेवाला राग येऊन त्याने नारदाला शाप दिला. श्रीकृष्णा, हे संसाराच्या आसक्तीने जे निरंतर त्यात गढून गेलेले आहेत त्या विचारावयाला मुळीच मन घेत नाही. बरे, ऋषींना विचारावयास जावे तर ते सदा सद्वकार स्वमताभिमानी आपलेच मत स्थापन करू पाहतात आणि त्यांच्या विरुद्ध जरा कोणी बोलले की त्याला शाप देतात. मनामध्ये द्रव्याचा अभिलाष करून जे शिष्यांना उपदेश करतात त्याच्या मनात विषय असल्यामुळे तो उपदेश म्हणजे पोट भरण्याचे एक साधन होय. गुरुला जर विषयासक्ती तर शिष्याला विरक्ती येणार कोठून? अशाला जे विचारावयाला जातात ते स्वार्थाला मुकतात. तू सत्यस्वरूप स्वयंप्रकाश सर्वात्मा व अविनाशी असा असल्यामुळे युक्तिप्रयुक्तीने उपदेश कसा करावा व विकल्पाचा निराश करून टाकावा ते तूच जाणतोस. हे श्रीकृष्णनाथा, ब्रह्मज्ञानाचा उपदेश करण्यास समर्थ असा तुझ्याशिवाय मला त्रिभुवनात कोणीही दिसत नाही. अशा प्रकारे कृष्णा, खरोखर आत्मा असा तूच आहेस. आत्मज्ञान देणाराही तूच, आत्मबोधामध्ये स्थिर करणाराही एक तूच आहेस. हे यादव श्रेष्ठा, तू नित्य शुद्ध आणि पवित्र मूर्ती आहेस, म्हणून तुला मायामोह शिवत नाही.